झालं असेल? मम्मी पप्पा बाबा कुठे? बोलव त्यांना. बाबा अगं तू काय बोलतेस? तुझे बाबा इथे नाहीये. इथेच आहेत ते. बाहेर कार उभी आहे त्यांची. तुझा गैरसमज होतोय. ती गाडी कोणाची तरी दुसऱ्याची असेल. तुझे बाबा इथे नाहीये. अगं काय करतेस? हॅलो, अगं घरातल्या घरात काय फोन करतेस? सायली बोलते. आत्ताच्या आत्ता इथे हॉलमध्ये या. या. अगं बेटा सायली, तू इथे अशी अचानक? हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला हवा नाही का? हो हो, अगं काय झालं, मी कामानिमित्त बाहेर पडलो तर वाटेत चक्कर आल्यासारखं झालं ग. म्हटलं चला रस्त्यात मावशीचं घर आहे म्हणून मी इथे आलो. बाबा तुम्हाला लाज नाही वाटत का असं खोटं बोलायला? मी याआधी तुम्हा दोघांना वॉर्न केलं होतं पण तुमच्या लक्षातच येत नाही. अरे आज आईचा बर्थडे ना म्हणून तिला हे सगळं सांगणार नाही, पण उद्या तिला हे सांगितल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. अगं तू उगाच डोक्यात भरते. हात लावू नकोस हा मला. तन्मय घाबरले ना मी. तुम्हाला आईच्या वाढदिवसाला आल्यानंतर पैसे द्यायचं कबूल केलं होतं. चल पैसे दे. तुला लाज नाही वाटत खरी? स्वतःच्या आईच्या बर्थडे येण्यासाठी कोणी पैसे मागतं का? हा काय इव्हेंट आहे का? तू सेलिब्रिटी आहेस म्हणून तुला पैसे द्यायला? मला माहित नाही ते. तुम्हाला बोलवलं होतंस आणि मी आलोय. तन्मय कसा वागतोस? अरे तुझी बहीण आहे मी. ये मला नको सांगू काय. पैसे दे. मी उघडते ग. सरप्राईज. तुम्ही हो बघ, आज आलो का नाही वेळेवर? हो, सगळ्यांना सांगितलं ऑफिस मध्ये की मी आज काही झालं तरी घरी जाणार आहे. अहो शेवटी माझ्या बायकोचा वाढदिवस आहे हा, आणि मी म्हटलं जी काय काम आहे ना ती सगळी उद्या. हॅपी बर्थडे डिअर. थँक्यू. चला केक कापूयात. हो चला. बस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ये. हाय गव्या, व्हॉट्सअप. सायली, अगं मी तुला पार्टीचं रिमाइंडर देण्यासाठी कॉल केला होता. सो सॉरी यार, पण मी आज नाही येऊ शकत. आईचा बर्थडे ना, सो मी घरीच थांबतेय. सायली ऐक ना. काय ग, गौरवचा फोन होता? हो, आज 31 आहे ना, त्याने पार्टी ऑर्गनाईज केली. मला इन्व्हाइट करत होता, पण मी त्याला म्हटलं मी अजिबात येणार नाही, कारण आज माझ्या आईचा बर्थडे, सो मी तिच्याबरोबर थांबणार आहे. अगं जा तू. सकाळपासून तू माझ्या बरोबर होतीस ना. एवढं सुंदर औक्षण केलं सकाळी. आता केक कापला, झाला आता माझा वाढदिवस. हेच तर वय आहे तुझं एन्जॉय करायचं. जा एन्जॉय कर. ठीक आहे. अगं उघडून तरी बघ काय आणलंय ते. C'est moi sous la lumière. C'est moi sous la lumière. The catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk. C'est moi sous la lumière. C'est moi sous la lumière. अहो 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 उठा ना. अगं काय झालं? अहो सायली अजून घरी आली नाहीये. फोन सुद्धा उचलत नाहीये. मला खूप काळजी वाटते तिची. तुम्ही गौरवच्या इथे जाऊन घेऊन या ना तिला. काय कटकट आहे तुझी. ठीक, येतो बघून.
ओ दादा उठा ना. गौरवने ऑर्गनाईज केलेली 31 ची पार्टी इथेच होती ना? हा इथेच होती. सगळे गेले घरी. ऐका ना ओ दादा, माझी मुलगी सायली आली होती ना? हा आता कोण सायली? आता इतके लोक आले इथे, कोण आलं कोण गेलं मला काय माहिती. ओ दादा, हे बघा ना, फोटो बघा. ही आली होती ना? हा हे आली होती, कधी गेली माहित नाही. गौरव, ए गौरव, हॅलो. हॅलो, भेटली का सायली? नाही. अहो साहेब, अहो माझी मुलगी बेपत्ता आहे. साहेब मुलीला सोडा. एक मिनिट, नीट सांगा मला काय प्रॉब्लेम आहे. साहेब माझी मुलगी 31 डिसेंबरच्या पार्टीला गेली होती. ती जी गेली ती परत घरी आलीच नाही साहेब तिला शोधा साहेब. बरं मला सांगा, तुमच्या मुलीशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं? मी फोन केला ना तिला 12:30 वाजता. तेव्हा ती बोलली मला उशीर होणार आहे, तू झोप म्हणून. बरं, यापूर्वी असं कधी झालंय तुमची मुलगी बाहेर गेली, पार्टीला गेली रात्रीची आणि सकाळी उशिरापर्यंत घरीच नाही आली? नाही साहेब, असं कधीच झालं नाही. माझी मुलगी काय रोज रोज पार्टीला जात नाही, आणि जर गेलीच तर ती मला फोन करून सांगते उशीर होणार असेल तर. बरं, तिचा मोबाईल ट्राय. बघा ऑफिसर, तुमची ही क्वेस्ट थांबवा आणि सायलीला शोधायला सुरू करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नंतर देऊ. तुम्ही कोण? मी सायलीची मावशी प्रीती रणदिवे. माझे वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहेत. तुम्ही जर ऍक्शन नाही घेतली तर मी वर फोन करेन. मॅडम, तुमचे कॉन्टॅक्ट तुमच्याकडेच राहू द्या. आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या, नाही ते परिणाम चांगले नाही होणार, आधीच सांगतोय. हो साहेब मी त्यांच्या वतीने माफी मागतो तुमची. पण मुलीला शोधा साहेब, मुलीला शोधा. एक मिनिट. हॅलो, ज्ञानेश जाधव हिअर. व्हॉट? आम्ही येतो तिकडे. सर तिकडे मागे, बंगल्याच्या मागे. प्लीज कम सर, प्लीज. इथेच आहे. हे बघा सर बघा सायलीची बॉडी सर. एक मिनिट. हे तू मागेच थांब. सर या दगडावर डोकं आपला मृत्यू झालाय. ते बघा, ती एक सँडल सुद्धा निघाली आहे. सर कदाचित तोल जाऊन या दगडावर डोकं आपटलं असेल. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि अल्कोहोल कन्झ्युम केलं का चेक करायला सांग, आणि हिच्या घरच्यांना कळवून टाका. ओके सर. रिकामे सर. आजूबाजूला काही क्लू मिळतात का बघा. हो सर. बॉडी पहिल्यांदा कोणी बघितली? आमच्या केअरटेकरने. त्याने जसं बघितलं तसं मला कळवलं आणि मी तुम्हाला. काय नाव काय तुझं? साहेब किशोर. किशोर, या पार्टीमध्ये कोण आलं गेलं याची नोंद असेल ना तुझ्याकडे? दाखव जरा. नाही साहेब, नोंद तर नाही केली. का? कारण साहेब मला वाटलं गौरव सरांचे नेहमीचे मित्रमैत्रीण आहे म्हणून नोंद काही केली नाही सर. सीसीटीव्ही कॅमेरे बंद माहिती आहे तुला, पण खबरदारी कोण घेणार? मीच घेणार साहेब. कोणाचे आवाज वगैरे ऐकलेस पार्टीच्या वेळी? हा, भांडणाचे, मारामारीचे? नाही साहेब, आतमध्ये आवाज एवढा होता ना नाच गाण्याचा, त्यामुळे बाहेर काही आवाजच नाही आला साहेब. खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. खरं सांगा मला, माझ्या सायला काय नाही झालं ना? माझी सायला नाही जाऊ शकत. खोटं बोलताय. तुम्ही पाणी आणा, तुम्ही पाणी आणा. अगं ताई, नको रडू. ताई, मलाही असं वाटतंय आपली साई आपल्याला सोडून नाही जाणार. पाणी पी, पाणी पी. अगं ताई, अगं नको रडूच नाही. नको रडूस ताई. बस अगं ताई.
हे बघा काय मिळालं. एवढा मोठा इन्सिडन्स घडला आणि तुला काहीच माहित नाही असं म्हणतोस तू. मला खरंच माहिती नाहीये सर. काल रात्री 2 वाजता मी माझ्या बेडरूम मध्ये जाऊन झोपलो. पार्टी तुझ्या घरात होती ना, मग सगळ्यांच्या आधी तू कसा काय झोपला? हे काय विचारतो मी? सर काल रात्री मला ना जरा जास्तच झाली होती म्हणून मी जाऊन झोपलो. त्यानंतर कोण आलं कोण गेलं मला काहीच माहिती नाही. मोबाईल दे. हा? मोबाईल काढ, अनलॉक कर ना. बिग बाळी कुठे? हा? बिग बाळी या सेल्फी मध्ये बिग बाळी दिसते ना, कुठे ती? बिग बिग सर ते शिंदे, हा बघा स्पॉटवर गौरवची बिग बाळी पडली असणार आहे. ताब्यात घ्या ती, एव्हिडन्स म्हणून हवी आपल्याला. हो सर, शोधतो. सर एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. काय? सर या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला आहे, तसं प्रूफ आहे माझ्याकडे. आणखीन काही इन्फॉर्मेशन मिळते का बघा. ओके सर. पार्टीत माल कोणी सप्लाय केला? माल पक्या पक्या. रिकामे. गुन्हा कोणताही असो, तो करणारा गुन्हेगार हा काहीतरी पुरावा मागे सोडतोच. या केसमध्ये गौरवच्या कानातली बिगबाळी हा खरा पुरावा ठरू शकेल का? हा पोलिसांसाठीचा पहिला ब्रेक थ्रू, आशेचा पहिला किरण ठरू शकेल का? ज्याने पार्टी ऑर्गनाईज केली तो गौरव गुन्हेगार असेल का? आणि जर तसं असेल तर त्याने आपल्या मैत्रिणीला म्हणजे सायलीला का मारलं? आता खरं खरं सांग, तुझी बिग बाळी तिथं कशी काय पडली? मला सर काहीच माहिती नाहीये. इनफॅक्ट मी तिकडे गेल्याचं सुद्धा मला आठवत नाहीये सर. मी आठवण करून देतो ना तुला. सायलीला पार्टीला बोलवून तिचा फायदा घ्यायचा तुझा प्लॅन होता, पण तिनं तुला भीक घातली नाही. तुझा इगो हर्ट झाला म्हणून तू तिच्यावर जबरदस्ती केली. तू तिला बंगल्याच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिनं तुला प्रतिकार केला आणि त्याच वेळी तिला मारताना तुझी बिग बाळी खाली पडली. खरं आहे की नाही? सर असं काहीच घडलेलं नाहीये. सायली वॉज माय बेस्ट फ्रेंड. मी असं का तिच्याशी वागेन सांगा ना मला. सर मी खरंच सांगतो, मी सायलीला मारलेलं नाहीये. सायली आवडायची ना तुला? हो सायली मला आवडायची, पण मी तुम्हाला खरंच सांगतो सर, मी असं काहीच केलेलं नाहीये. सायलीला मारलेलं नाहीये, शपथ सांगतो तुम्हाला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बस ताई, बस. गेली का माझी सायली? हॅलो. ए मेरे पैसे क्या हुआ रे? अरे इथं माझी सक्की बहीण मेली आहे आणि तुला पैशांचं पडलंय. अरे शाण्या, म्हणून तर टेन्शन आला ना. ती तुझी बहीणच तुला पैसे देत होती. अब कहाँ से लाएगा वे पैसा? हे बरोबर नाहीये, बघून घे. सर हा सायलीचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता. मी त्याला थोडा चार्ज केलाय, पण सर ऑन केल्यावर असं लक्षात आलं की त्याच्यावर खूप सारे मेसेज आणि मिस कॉल एका राज नावाच्या माणसाचे. आणि मेसेजेस बघून असं वाटते की हा तिचा बॉयफ्रेंड असावा. हो सर. ठीक आहे, या राजची चौकशी करा, शोधून काढा त्याला. आणि गौरवच्या पार्टीमध्ये त्याचे जेवढे मित्र मैत्रिणी आले होते त्या सगळ्यांचे डिटेल्स गौरवकडून घ्या. हो सर. सर मी सायलीला मारले सर. मला अरेस्ट करा सर, प्लीज मला शिक्षा द्या. कोण आहे हा? ए नाव काय तुझं? सर मी सायलीचा बॉयफ्रेंड राज साठे. सर मी राजची बहीण. सर प्लीज आता तुम्हीच याला समजावा. सायली गेल्याचं कळल्यापासून हा वेड्यासारखा वागतोय. सारखं एकच बोलतोय, माझ्यामुळे सायली गेली. हो ताई, कारण सायली माझ्यामुळेच गेली आहे सर. सायली तुझी गर्लफ्रेंड होती, ती गेली, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, आम्ही समजू शकतो. पण असं कशाला बोलतोस? सर कारण माझ्यामुळेच झालंय सगळं. मी काल रात्री सायलीच्या बाबतीत बेफिकीर राहिलो सर, आणि हे सगळं घडलं.
काल रात्री असं काय झालं? सर काल रात्री आम्ही मस्त पार्टी एन्जॉय करत होतो आणि मग गौरव हे बघ तू ऑलरेडी खूप नशेमध्ये आहेस. तू घरी जा, आपण उद्या बोलूया. एक मिनिट काय टाईट वगैरे नाही कळलं ना? आणि साडी कमन डान्स यार, कमन पार्टी एन्जॉय. गौरव फालतूगिरी बंद कर, कळलं ना? घरी जा आणि झोप. फालतू कोणाला बोलला रे? फालतू कोणाला बोलला? साईट बरोबर मी डान्स केला. तू काय मोठा शाणे आहे का? पार्टी मी अरेंज केली, कळलं ना? घर माझं आहे. पार्टी तू अरेंज केली तर काय झालं? लागला का तुझा? नो इट्स ओके. उरकायस का तू बावळ्यात? तू अच्छा, म्हणून तू पार्टीतून लवकर गेलास तर? सर माझी तीच इच्छा होती सर, पण सायलीला थोडा वेळ थांबायचं होतं. तिचा मूड ऑफ व्हायला नको म्हणून मी सुद्धा थोडा वेळ थांबायचा विचार केला सर. पण एवढं करून तरी तुम्ही एकत्र कुठे गेलात? कारण सर काल गौरव आणि माझ्यामध्ये थोडी मारामारी झाली होती. मला थोडं लागलं होतं, पण खूप पेन होत होतं. सायलीला सांगितलं असतं तर माझा विचार करत राहिली असती ती. त्यामुळे तिला न सांगता मी सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो सर. आणि तू निघालास तरी सायलीला कळलं नाही? सर ती बिचारी पार्टी एन्जॉय करत होती मैत्रिणींबरोबर. तिला न सांगता मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते लोक मला म्हणाले की एक्सरे आणि सिटी स्कॅन आल्याशिवाय तुला डिस्चार्ज मिळणार नाही. सर आज सकाळी माझे रिपोर्ट्स आले, मला डिस्चार्ज मिळाला. तिथपासून सर मी सायलीला कॉल करतोय पण काहीच रिस्पॉन्स नाही सर. शेवटी तिचं घरी कॉल केला तेव्हा मला कळलं की सायली. सर हे सगळं माझ्यामुळे झालंय सर. मी काल जर तिला एकटं सोडून गेलो नसतो ना तर आज सायली माझ्या बरोबर असते. सिटी हॉस्पिटलचे रिपोर्ट्स असतील ना तुमच्याकडे? हां सर, सगळे रिपोर्ट्स घरी आहेत. तुम्ही सांगत असाल तर मी आता आणून देते. दॅट्स ओके. आमचा कॉन्स्टेबल येईल तुमच्या बरोबर, त्याच्याकडे द्या. ठीक आहे सर. आणि ठीक आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. सर सायलीच्या खुन्याला लवकरात लवकर शिक्षा द्या सर. आणि मला माहिती आहे सर खून कुणी केलाय. कोणी? गौरवने. सर त्याने जीव घेतलाय माझ्या सायलीचा. सर अहो काल पार्टीमध्ये कोणी कोणासोबतही नाचत होतं. नाही मला मान्य ना की सायली आणि राज वॉज अ कपल, पण निदान पार्टीत तरी तिला थोडासा फ्रीडम नको का? अच्छा, म्हणजे आता हे तूच ठरवणार का कोणी कोणासोबत कसं वागायचं, कोणी कोणासोबत नाचायचं ते? हा नाही सर, तसं काही नाहीये. पण तो राज तो स्वतः पियू सोबत नाचत होता. मग मी आणि सायली नाचलो तर मग प्रॉब्लेम काय? आणि ती पियू ती स्वतः राजला चिकटून नाचत होती ना. पियू कोण आहे? राज आणि सायलीचे कॉमन फ्रेंड. अहो सर तो गौरव एक नंबरचा खोटारडा आहे. मी का राजला चिटकेन? आणि मला माहिती आहे की सायली आणि राज रिलेशनशिपमध्ये. सायली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. इनफॅक्ट पार्टीला आम्ही दोघं सोबतच गेलो होतो. तिने फोर्स केला म्हणून मी पार्टीला आले होते. आणि पार्टीमध्ये मी एका कोपऱ्यात बसून एन्जॉय करत होते. सायलीच माझ्या जवळ आली. हे हाय पियू, तू एकटी का बसलीस इथे? कम ऑन डान्स. इट्स ओके सायली, नॉट चिलिंग. पार्टीत एकटा बसून कोणी चिल आउट करतं का? काही काय मी करू शकते यार. तसे मी कोणासोबत डान्स करणार? आय एम सिंगल. तू ना चल. अगं चल राज इकडे. अरे पियू ना अकेली बोर हो रही है, सो यू मस्ट गिव हर कंपनी. म्हणजे तुला म्हणायचं तुझा आणि राजचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही? नॉट एक्झॅक्टली. आय मीन आम्ही दोघं पार्टीत एकत्र गेलोही नव्हतो आणि एकत्र आलोही नव्हतो. पार्टीतून तू घरी कधी आलीस? किती वाजता? एक्झॅक्ट आठवत नाहीये, बट अराउंड 2 वाजता. सर तो राज खरं बोलतोय. मी आता सिटी हॉस्पिटलला जाऊन आलो. तो तिथे गेल्याचा रेकॉर्ड आहे आणि त्याने जे रिपोर्ट्स दिले होते ते सुद्धा मॅच होत आहेत. म्हणजे याचाच अर्थ पार्टीमध्ये आणखीन कोणीतरी होतं ज्याचा सायलीचा मर्डर करायचा मोटिव्ह होता. सर पण गौरव सोडल्यास अजून कोणी सस्पेक्ट दिसत नाही आपल्याला. त्या पक्याचं काही पत्ता लागला? ही ड्रग्ज सप्लाय करणारी पोरं अशा खुनाच्या मागे असू शकतात. सर आपला एक खास खबरी त्या कामासाठी लावलाय. सर ते गौरवला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. सर मला आठवलं की माझी बिग बाळी सायलीच्या डेड बॉडी कशी सापडली ना, ते आठवलं सर मला. कशी? सर काल रात्री पार्टीमध्ये रिलॅक्स होती. रिलॅक्स. तरी मी तुला सांगितलं होतं की जास्त दारू मिक्स नको करूस म्हणून. गौरव आय एम ओके. रिलॅक्स. गौरव
करो प्लीज यार तू काय करतेस श्रुती? गेट अप, गेट अप. चल चल तू चल. सोड. अगं चल चल. तुला काय वाटलं तू काही स्टोऱ्या बनवशील आणि आमचा विश्वास बसेल त्यावर? नाही नाही, मी काही स्टोरी बनवत नाहीये सर. मी खरंच सांगतोय, माझी बिग बळी आहे ना सर, तेव्हाच पडली. पण तुझी बिगबाळी कुठे, कधी, केव्हा, कशी पडली ते आम्ही शोधून काढू. काय ताई थोडं तरी खा ग. मग तू खाल्लं नाहीस ना तर आपल्या सायूला खूप वाईट वाटेल. समीराव सांगा ना तिला, ती काही खातच नाहीये. हे बघ प्रीती बरोबर बोलतीये, 2 घास खाऊन घे बरं. नाही जाते मला जेवण. सायली म्हणाली तिला काहीतरी सांगायचंय मला. काय सांगायचं होतं? अगं माहित नाही ग. म्हणाली की आज तुझा वाढदिवस आहे, नाही तर मी तुला उद्या सांगेन. नेमकं काय सांगायचं असेल हो तिला मला. सायलीला जे काही सांगायचं होतं ते तिच्यासोबत निघून गेलं आणि याचं मला देखील तितकंच वाईट वाटतंय. हॅलो. ओके थँक्यू सर. या सर, सायलीचे कॉल रेकॉर्ड्स सर मी चेक केले. रात्री एक कॉल तिच्या आईचा होता, ज्याबद्दल आपल्याला मिसेस राजांनी ऑलरेडी सांगितलं आहे, आणि इतर कॉल राजचे जे आपल्याला माहिती आहेत. सर एक इनकमिंग नंबर आहे जो सायलीच्या मोबाईलमध्ये सेव्ह नाही आहे, ज्यावरून रात्री 1:30 वाजता तिला कॉल आला होता, आणि तो नंबर आता स्विच ऑफ लागतोय. सर आम्ही फाइंड आउट केलं तो नंबर कोणाच्या नावावरती आहे. कोणाच्या? सीमा साळुंके. या सीमा साळुंकेचे डिटेल्स काढा आणि गौरवला विचारा त्या पार्टीत सीमा साळुंके नावाची कोणी व्यक्ती हजर होती का. ओके सर. हा ठीक आहे, अर्जंट. सर सायलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. तिचा मृत्यू रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान झाला होता, आणि तिच्या कपाळावर मल्टिपल इंजरीज सुद्धा आहेत. सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सायलीच्या नखात कुणाचं तरी रक्त लागलंय. पार्टीमध्ये जेवढी लोक होती त्या सगळ्यांचे ब्लड सॅम्पल्स घ्या, अगदी त्या केअरटेकरचं सुद्धा. ओके सर. आणि सायलीला रात्री 1:30 वाजता फोन करणाऱ्या त्या सीमा साळुंके त्यांचे डिटेल्स काही मिळाले? नाही सर, अजून नाही. ते मिळणं खूप गरजेचं आहे. कदाचित या खुनामागं त्या बाईचा देखील हात असू शकतो. येस सर. येस. कुठे तन्मय? अहो बोला तन्मय राजे कुठे? कुठे तुम्हाला बोला त्याला. तन्मयशी काही सायलीबद्दल विचारपूस करायची आहे? नाही, एका वेगळ्याच गुन्ह्यासाठी त्याला आम्हाला घेऊन जायचं पोलीस चौकीत चौकशी करायला. कुठे तो? वेगळाच म्हणजे? तुमचा तन्मय ड्रग्ज घेतो. काय? तन्मय ड्रग्ज कसं शक्य आहे? साहेब तुम्हाला काहीतरी नक्कीच गैरसमज झाला. माझा मुलगा असं नाही करू शकत साहेब. हे बघा ऑफिसर, सायलीच्या खुनाला तुम्ही शोधू शकत नाही आहात ना, म्हणून केसला वेगळंच वळण देता तुम्ही. हे सांगा आधी, सायलीच्या केसचं काय झालं? मॅडम, आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. आम्हाला आमची ड्युटी करू द्या. कुठे आहे तो तन्मय? कुठे आहे? हो साहेब, मी कुठल्या पक्या बिक्याला ओळखत नाही. त्या पार्टीत जेवढी पोरपोरी होती ना, त्या सगळ्यांचे मोबाईल आम्ही चेक केले. प्रत्येक मोबाईलवरून काढलेले फोटो आमच्याकडे आहेत. हा फोटो बघ नीट, बघ नीट. कोण आहे? तुझंच ना? का तुझा जुळा भाऊ आहे? काय करत होता पार्टीत?
जे काय ते सगळं सांग. हा एकदा तुझी लोकेशन डिटेल्स आले ना सगळं समजेल. मी सांगतो मी गेलो होतो पार्टीला. कोणी बोलवलं होतं गौरव ना. मी माझी बहीण सायलीला भेटायला गेलो होतो. ए चला तू इथे पण आला. ए तुला काय करायचंय? तुझं काम झालं ना मग वाटा घेतून. ए चिरकुट मला माझे पैसे दे. तुझाच पैसा इथे अरेंज करायला आलोय. तू थांब 1 मिनिट. आत्ता घेऊन आला तुझा पैसा. जल्दी या. ए आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. 2 मिनिटं साईडला चल. मला पैसे दे. तू पैशांसाठी माझ्या मागे कुठे येतोस ना. इतकं कसं निर्लज्ज झालास रे तू. त्यात काय झालं लाजायला? मला पैसे पाहिजे आणि ते तुझ्याकडे आहेत. कशाला हवेत रे पैसे. ते मी बघून घेईन ना. तुला काय करायचंय? मग तूच कर ना मॅनेज. माझ्याकडे कशाला मागतोयस. ए असं नको करू. मला घरी काय कळलं ना तुला माहित नाही काय नाही. तुला कोणाला सांगायचं? ए बंद करो तुम लोग का तमाशा. मला माझे पैसे दे. पेटी बसची आज खूप ऑर्डर आहे. मला माल पोचवायला जायचंय. फुकट मध्ये माल फुकला ना आपला. उसका पैसा निकाल. चल. 1 मिनिट. माल म्हणजे तू ड्रग पेडलर आहेस. म्हणजे तू माझ्या भावाला ड्रग सप्लाय करतोस. दिस इज सो डिस्गस्टिंग यार. तुझ्यासारख्या नालायक माणसामुळे ना तन्मय सारखी चांगल्या घरातली मुलं वाया जातात. ए इधर तेरा आपण ज्ञान सुनने को नहीं आया समझी क्या. मला शान्या मला माझे पैसे दे नाही तर तुला विकून माझे पैसे जमा करेन. समजलं काय. तू भी कम पड़ गया ना. आपण तुला पण विकून माझे पैसे जमा करू. समजला. How dare you? साला तेरे को मैं धंधे पे लगाएगा. ए चल. पैसा मांगता है मेरे को. मेरा पैसा मांगता है समझा. म्हणजे सायलीनं तुला पैसे दिले नाहीत हा म्हणून तू तिचा खून केला. हो साहेब मी माझ्या बहिणीला कसा मारेल साहेब. मी तर तिच्याकडून पैसे घ्यायचो. त्या दिवशी पण मी पैसेच घ्यायला गेलो होतो. खूप वेळ प्रयत्न केला तरी तिने मला पैसे दिले नाही. मग नाईलाजाने मला परत माघारी जावं लागलं साहेब. मी कसं मारेल माझ्या बहिणीला. सायली मला बोललेली. तिला काहीतरी मला सांगायचं होतं. तिला तन्मय बद्दलच सांगायचं असेल का. हो आपला भाऊ किती नालायक आहे हेच सांगायचं असेल. सायलीनं तुझ्या कानाखाली मारले आधी का नाही सांगितलं आम्हाला. अपन को ये सब झमेले में पड़ने का नहीं था म्हणून आपण तुम्हाला नाही सांगितलं. और माँ कसम साहब अपन वो पार्टी से निकल गया. याचे आणि त्या तन्मयचे ब्लड सॅम्पल्स घ्या. सायलीच्या नखात जे रक्त सापडले त्याच्याशी मॅच होते का बघा. ठीक आहे. हा शिंदे बोला. सर ते सीमा साळुंकेच्या मोबाईल डिटेल्सवर जो ॲड्रेस दिला आहे ना तिथे मी गेलो होतो. पण ती 6 महिन्यापूर्वी शिफ्ट झाली आहे. शेजाऱ्या बाजारांकडून काही माहिती मिळाली? सर तिचा डिवोर्स झाला आहे आणि तिच्याबद्दल तसं फारसं कोणी काही बोलायला तयार नाही आहे. बर तिच्या नवऱ्याचं काय? तर तो बाहेरगावी गेला आहे आणि घर लॉक आहे त्यांचं. हे बघा शिंदे तिच्या नवऱ्याचा पत्ता काढा. आपल्याला त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळेल. ओके सर. काय पाप केलं ग मी या जन्मात. मला हे सगळं बघावं लागतंय. माझी सायलू केली आणि तन्मयचं आहे असं. आज किती रडशील ताई. आता कोणाला न्यायला आलात. कोण साहेब माझ्या सायलीचं मारकरी सापडलं का. पकडले जातील मॅडम, काळजी करू नका. पण आता खरं तर आम्ही सीमा साळुंखे यांची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न्यायला आलोय. प्रीती हा काय प्रकार आहे. हे तुला सीमा साळुंखे म्हणून का हाक मारतायत. तू घटस्फोटानंतर हे नाव लावणं बंद केलेलंस ना. पार्टीच्या रात्री 1:30 वाजता तुम्ही सायलीला कॉल केला होता. ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून का ठेवली. ते ऍक्च्युली माझ्या डोक्यातून निघून गेलो. बर
म्हणजे आमच्यावर डाफरण्याच्या नादात तुम्ही एवढा महत्वाचा मुद्दा विसरून गेलात का? मॅडम, आता जे काही असेल ना ते खरं खरं सांगा. मी खोटं का बोलीन? मला माहित होतं की सायली पार्टीला गेली. ती ज्या बंगल्यावर पार्टीला गेली होती तो बंगला माझ्या घरापासून खूप जवळ होता. म्हणून मी तिला फोन करून सांगितलं की जर पार्टीला उशीर झाला तर घरी जाण्याऐवजी माझ्याकडेच ये. पण मॅडम, तुम्ही तुमच्या रेग्युलर नंबरवरून तिला फोन नाही केला, दुसऱ्या मोबाईल नंबरवरून केला का? हे काय कॉल डिटेल्स सांगतात ना, हा तुमचा रेग्युलर नंबर नाहीच आहे. प्रीती रणदिवे या तुमच्या माहेरच्या नावाने डिवोर्स झाल्यानंतर तुम्ही सिम कार्ड घेतलं, तो तुमचा रेग्युलर नंबर आहे, बरोबर ना? हे बघा, हे सगळे कॉल डिटेल्स आहे तिथं. आणि तुम्ही सायलीला ज्या नंबरवरून फोन केला तो हा नंबर का? या नंबरवरून का कॉल केलात तुम्ही? त्यातला बॅलन्स संपला होता म्हणून म्हणून नाही, दुसऱ्या दिवशी जर काही गडबड झाली तर आम्हाला संशय यायला नको ना, म्हणून. हो, तुम्ही काय काय बोलताय? मी माझ्या भाचीला का मारीन? तुम्ही एकट्या नाही मॅडम, सायलीच्या मर्डरमध्ये तुमच्या बरोबर आणखीन एक व्यक्ती इन्व्हॉल्व आहे जी आमच्यासाठी संशयित आहे. तुमच्या दोघांच्या कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजवरून तुमच्या गैरसंबंधांविषयी आम्हाला समजलंय. सायलीलाही कदाचित हेच कळलं असणार आणि म्हणूनच तुम्ही तिचा. अहो नाही सर, म्हणजे मला आमच्या रिलेशनबद्दल मान्य आहे, पण त्या रात्रीचा, सायलीच्या मृत्यूचा त्याचा आमच्याशी काही संबंध नाही हो. मग पार्टीच्या दिवशी 2 वेळा तुम्हा दोघांचं आणि सायलीचं लोकेशन एकच कसं? सकाळी सुद्धा तुमचं लोकेशन एक होतं आणि रात्रीच्या वेळी सुद्धा एकच होतं का? कसं काय? त्या दिवशी माझ्या बायकोचा वाढदिवस होता, पण मला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी बिझनेस ट्रिपचं कारण सांगून आदल्या रात्रीच प्रीतीच्या घरी होतो. पण नेमकं दुसऱ्या दिवशी माझं दुर्दैव आड आलं आणि सायली तिथे पोहोचली. अगं काय करतेस? सायली बोलते, आता इथे हॉलमध्ये. आणि म्हणूनच तुम्ही सायलीला दूर करण्याचा प्लॅन केला. कुणाला संशय येऊ नये म्हणून सीमा साळुंके या नावावर रजिस्टर असलेल्या मोबाईलवरून तिला फोन केलात, पार्टीचं लोकेशन विचारलं आणि रात्री तिथं गेलात. अपरात्री सगळे शुद्धीत नसताना त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेतला आणि सायलीचा तुम्ही दोघांनी मिळून खून केला. अहो नाही सर, अहो असं कसं बोलताय तुम्ही? अहो मी बाप आहे तिचा, आम्ही नाही मारलं तिला. कारण हे सगळे जे सायली माझ्या बायकोला सांगणार होती तिच्या आधीच मी हे माझ्या बायकोला सांगायचं ठरवलं होतं, पण हे सगळं असं घडलं सर. पण मग त्या रात्री 2 वेळा तुमचं लोकेशन तिथं होतं. पहाटे 4:15 वाजता तुम्ही तिथं गेला होता सायलीला शोधायला, पण मग रात्री 1 वाजता तुम्ही तिथं काय करत होता? सायलीने आम्हाला सकाळी धमकी दिली होती, त्यामुळे आम्ही दोघंही बेचैन होतो. म्हणून रात्री पुन्हा थोड्या वेळासाठी भेटलो आणि सायलीची समजूत काढायचं असं ठरवलं होतं. सायलीला सांगणार होतो की आम्ही आमचे दोघांचे संबंध संपवतोय, म्हणून प्रीतीने तिला फोन देखील केला, पण सायलीने तिला वावच दिला नाही. हो सर, हे खरं बोलताय. त्या दोघांचे ब्लड सॅम्पल्स घ्या. सायलीच्या नखात जे रक्त सापडलंय त्याच्याशी मॅच होत आहे का बघा. ओके सर. जागे सर. सर, सायलीच्या बाबांचे आणि मावशीचे ब्लड रिपोर्ट्स तिच्या नखात सापडलेल्या ब्लडची मॅच होत नाहीये. व्हॉट? या केसमध्ये जेवढे संशयित आहेत त्यापैकी कोणाचेही ब्लड रिपोर्ट्स मॅच होत नाही, असं कसं शक्य आहे? तो गौरव, तन्मय, पक्या, मिस्टर राजे, प्रीती, त्यापैकी कोणीच जर सायलीचा खून केला नसेल तर मग सायलीचा खून केला तरी कोणी? सर, त्यांनी डायरेक्टली म्हणजे स्वतःहून तिचा खून केला नसेल, पण कोणाला तरी सुपारी दिली असेल तर? जवळपास सगळ्यांच्या ब्लड टेस्ट झाल्या होत्या. फक्त काही मुलांची किंवा मुलींची टेस्ट राहिली होती आणि ते सुद्धा ते शहरात नव्हते म्हणून. गुन्हेगार आपल्या रेंजमध्ये आहे तरी सुद्धा तो कोण आहे याचा एक्झॅक्ट सिग्नल मिळत नाही, असं पोलिसांच्या बाबतीत अनेकदा होतं. आणि त्यावेळेला ते त्या केसचा पुन्हा नव्यानं विचार करायला लागतात. या केसच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं घडलं होतं. मोटिव्ह प्रत्येकाकडे होता, पण ठोस पुरावा मात्र कोणाच्याही विरोधात नव्हता. अशा वेळेला पोलीस नव्यानं गुन्ह्याकडे बघतात. आपलं काही राहतंय का, आपलं काही चुकतंय का याचा नव्यानं विचार केला जातो. आणि अचानक असं काहीसं घडतं ज्यानं हा गुंता अचानक सुटतो. सायलीच्या केसबाबत असंच काहीसं घडलं.
सर एक स्ट्रेन गोष्ट लक्षात आली आहे. कोणती? पार्टीचे फोटो आणि हॉस्पिटलचे फुटेज यामध्ये राजचे कपडे वेगवेगळे आहेत. अच्छा, हे बघा सर. खरंच की? सर पार्टीत आलेल्या प्रत्येकाचे आपण ब्लड सॅम्पल घेतलेत, पण त्यामध्ये 3 जणांचे बाकी आहेत कारण की ते बाहेरगावी आहेत. आणि त्या 3 जणांमध्ये राज आहे? नाही, सायलीची एक मैत्रीण आहे. शिंदे, राजला आणि त्या सायलीच्या मैत्रिणीला दोघांनाही उचला. सर मी तर सायलीला मारण्याचा प्रश्नच येत नाही ना सर. ती तर माझी गर्लफ्रेंड होती. सर मी तरी कशाला मारू, ती माझी बेस्ट फ्रेंड होती सर. काय रे, एवढं दुखत असताना हॉस्पिटलमध्ये चेंज करून जाण्याची काय गरज होती तुला? सर ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना सर, गौरव आणि माझ्यात मारामारी झाली होती सर. मी धडपडलो होतो सर आणि माझे कपडे खराब झाले. मी हॉस्पिटलमध्ये चेंज करून गेलो सर. पण त्या दिवशी तर तू सांगितलं डायरेक्ट गेला होता हॉस्पिटलला म्हणून. त्याच्या बहिणीने पण हेच सांगितलं होतं. काय रे, खरं खरं बोल. तुझ्या विरोधात भरपूर पुरावे आहेत आमच्याकडे. असे नाही ऐकायचे. शिंदे, तुमच्या स्टाईलने विचारा यांना. सर 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 सांगतो सर. सर मीच मारले सायलीला. पण सर त्याला ना ही पियू सुद्धा तेवढीच जबाबदार आहे सर. काय बोलतोयस तू हे? सर सायली आणि मी आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये होतो. हे आमच्या दोघांच्याही घरात माहीत होतं सर. सगळं ठीक चालू होतं. पण 3 महिन्याआधी सायलीने माझी ओळख पियूशी करून दिली. तरी खूप क्लोज येत होती सर माझ्या. पियूकडे मी हळूहळू अट्रॅक्ट होत गेलो. आणि त्या दिवशी पियूला आणि मला रूममध्ये सायलीने एकत्र पाहिलं. सो लेट्स फॉरगेट इट अँड एन्जॉय. राज, सायली, व्हॉट द हेल इज हॅपनिंग यार. तू तिच्याजवळ शी. सायली अगं मी काही नाही केलं. हीच मला इथे घेऊन आली. मला तुझं काही ऐकायचं नाही. मी तुम्हा दोघांच्या घरी आत्ताच सगळं सांगणार. सायली, मावशी मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलायची इच्छा नाहीये. मी तुला नंतर कॉल करते. सायली, सायली सायली, 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 लिसन टू मी. किती पैसे दिले रे याने तुला हे सगळं करायचे? सायली, डोंट टच मी राज. मी आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी फोन करून सगळं सांगणार. सर मग मी विचार केला की हे जे काही घडलं त्यावेळेला मी इथे नसेनच तर. मग सर गौरव आणि माझ्यामध्ये जी मारामारी झाली होती ना त्याचा फायदा घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं ठरवलं. सर नंतर मला कळलं की माझ्या कपड्यांवर सायलीच्या रक्ताचे डाग होते. सर मी पियूच्या घरी गेलो. तिच्या घरी कोणी नव्हतं सर. मी तिथेच कपडे चेंज केले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो सर. ज्या पोरीने तुझ्यावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, जीव लावला, तिचा जीव घेतला असतो. तुझ्यासारख्या पोरांमुळे तुमची जनरेशन बदनाम होतीये. बिचारी सायली खरंच दुर्दैवी ठरली. राज आणि पियूच्या नात्याची चाहूल सायलीला जर आधीच लागली असती तर कदाचित तिला राजला जाब विचारायला वेळ मिळाला असता. तिचा जीव वाचला असता. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्ही सुद्धा अलर्ट राहा आणि संभाव्य गुन्हे टाळा. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर निश्चित करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.